वेळेला मात्र असा लॉफ्टेड स्ट्रोक होता. पुन्हा एकदा मात्र एक संधी चालून आली होती. आज हा पहिल्या षटकाचा खेळ मात्र कुठेतरी रिस्की वाटतोय. पहिल्या बॉलवरती आपण जसं पाहिलं की लेग बिफोर विकेटसाठी अपील केली गेली. दुसरा बॉल परफेक्ट यॉर्कर टाकला गेला. या वेळेला कॅच आउटची संधी होती आणि तिन्ही वेळेला मात्र फलंदाज सुरक्षित राहिलेत. एकंदरीत साथ ही बघायला गेलं तर फलंदाजांना आहेच, पण गोलंदाज मात्र अगदी तिखट मारा करतायत. अगदी आपण जर पाहिलं तर सटीक गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं तशी काहीशी गोलंदाजी या वेळेला सुरू करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ते उदय दळवी या वेळेला स्विंग अँड मिस. अपील पुन्हा एकदा मात्र क्लोज कॉल, करीबी मामला. काय बॉलिंग केली जाते उदय दळवी यांच्या माध्यमातून. करावं तितकं कौतुक कमी आहे बॉलिंगचं. आपण आतापर्यंत त्यांचे 4 बॉल पाहिले, ज्यामध्ये एक चौकार आला, तोही नशिबाने. एकंदरीत स्कोर जर पाहिला तर 4 बॉलमध्ये 5 खर्च केलेत उदय दळवी यांनी. स्ट्राईक वरती महेश. या वेळेला मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा रिस्क, पुन्हा एकदा धोका आणि गोलंदाज नाराज आहे. जवळपास 3-4 वेळेला संधी चालून आली होती विकेट पटकावण्याची. या वेळेला तर अगदी हातामध्ये चेंडू होता, तोही निसटला. अगदी हाताच्या तळव्यावरती लागला आणि तळव्यावरती लागून मात्र लगेच जमिनीवरही पडला. आनंदा गोपाळ. या वेळेला मात्र बिगिट करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा हवेत आहे बॉल आणि या वेळेला तर मागे निघून गेला. फाईनलेगच्या दिशेला मात्र 2 धावा तोपर्यंत अर्जित केल्या जात आहेत. मला काय घडतंय या मैदानामध्ये, जवळपास 4-5 वेळेला, 2 वेळेला लेग बिफोर विकेटची अपील, 2 वेळेला कॅच, एक वेळेला कॅच आली पण थोडीशी पुढे पडली, पण या दोन्ही कॅचेस अगदी पकडण्यासारख्या होत्या आणि त्या दोन्ही वेळेला मात्र थोडंसं जजमेंट त्या ठिकाणी खेळाडूंना करता आलं नाही. बॉल जज करायला मात्र थोड्याशा चुका केल्या, पण या चुका तुम्हाला महाग पडू शकतात. जर स्पर्धेमध्ये पुढे जायचं असेल, सेमीफायनल गाठायची असेल, तर अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील आणि ती सुद्धा आनंद गोपाळ सारख्या खेळाडूची. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या बिनगडी बाद 8 धावा. 8 ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस आफ्टर फर्स्ट ओवर. पहले ओवर की समाप्ति और बिना किसी नुकसान के 8 रन. एमपीएल 2026 ये चौथा संस्करण इस प्रतियोगिता का और आज दूसरा दिन. बॉलिंग मार्कवरती कोणाला पाचारण केलं जातं हे आपल्याला आता पाहायचंय. शेखर जगताप की जर्सी नंबर 07 शेखर. पहिला बॉल, या वेळेला मात्र गॅप शोधून काढलाय आणि गॅप मध्ये गेलेल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. सुंदर फटका तिकडे मात्र पाहायला मिळतोय महेश जाधव यांच्या बॅटमधून. जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला तिकडे. मात्र बराच आखूट टप्प्याचा चेंडू होता. आखूट टप्प्याच्या चेंडूवरला मात्र आपण जर पाहिलं तर बॅकफुटवर जाऊन बरोबर 2 खेळाडूंच्या मधून जागा शोधून चौकाराच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी राहिला महेश जाधव. शेखरच्या पुढच्या बॉलसाठी मात्र पुन्हा एकदा सज्जेत. कव्हर्सला मात्र आत बोलवलं गेलंय. पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ आहे. पहिली ओव्हर पूर्ण झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या. जीवनदान बरेच मिळाले फलंदाजांना आणि त्या जीवनदानाचा आता मात्र फलंदाज सुद्धा फायदा उचलायचा प्रयत्न नक्कीच करतील. या 2 संघांमधून मात्र आता कोण खेळणार सेमीफायनल, परंतु यावेळेला कव्हर पॉइंटला हो जबरदस्त फिल्डिंग, चांगले एफर्ट्स लावले गेले. अगदी वेळेवरती उडी मारली आणि त्यानंतर बॉलला आत ढकललं आणि बॉलला फेकलं सुद्धा. सुभाष सोलंकी त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. 1 धाव आणि आपण जर पाहिलं तर 2 धावा, माफ करा 2 धावा आल्या. चांगले फटके तिकडे खेळले गेले. बरीच आखूट टप्प्याची गोलंदाजी पहिल्या दोन्ही चेंडूंवरती. दोन्ही चेंडू मात्र बॅक ऑफ द लेंथ वरती होते. लेंथ थोडीशी सुधारण्याची गरज होती. या वेळेला तर लेंथ भटकलेले पाहायला मिळाले.
इथे टप्पाच नाहीये. कालही आपण म्हटलं की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा खूप महत्वाचा आहे. बाईच्या स्वरूपातल्या 4 धावा. लॉंग स्टॉप रिझन आपल्या एमपीएलच्या बॅनरला सलामी देणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या चालू असलेली मॅच आपण जर पाहिली तर एका बाजूला तोरणा आणि एका बाजूला कोंढाणा. तोरणाची बॅटिंग, कोंढाणाची फिल्डिंग. यॉर्कर होता, यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि अतिशय वेगानं धावून घेतली आहे ती एक धाव. चांगली ओव्हर राहिली या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर पहिल्या 4 चेंडूंमध्ये आपण जर बघायचं झालं तर इकडनं मला वाटतं नाही म्हटलं तरी 11 धावा आलेत. 2 चौकार, 1 डबल, 1 सिंगल. संघाची धावसंख्या सध्या 19 धावांवर जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. किल्ले तोरणा संघाचे संघनायक संघ मालक श्री रुपेश तोटेवार साहेब आणि श्री अभय रामटेके साहेब आणि किल्ले कोंढाणा मोहनराव कोळी साहेब आणि श्रीमती रेखा खांडेकर बोराडे मॅडम यांचा संघ आहे. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आपण बघत आहात मैदानाच्या आतमध्ये. उद्या बरोबर 4 मॅचेस या ठिकाणी होणार आहेत. 2 सेमीफायनल, एक महिलांचा प्रेक्षणीय सामना आणि त्यानंतर मात्र महाअंतिम मुकाबला मेगा फायनल होईल. या वेळेला सुद्धा अपील आणि या वेळेला अपीलला मान्यता दिली गेली आहे. पंचांचं एक बोट आसमंताकडे उंचावलंय. अमित गोलतकर सर त्या ठिकाणी मात्र आपलं एक बोट वरती करतायत आणि मोठी विकेट आली आहे. आतापर्यंत मात्र फाईट करत होते गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये. 2 वेळेला कॅचेस सुटल्या, 2 वेळेला LBWचे अपील पंचांनी मात्र फेटाळून लावले आणि आता मात्र पंच अमित गोलतकर सरांनी ही अपील मान्य केली आहे. बॅकफुटवर जाऊन बॉल आदळला. अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी तिकडे केली गेलेली होती आणि आनंद गोपाळला मात्र तंबूचा रस्ता दाखवला जातोय. विकेटचं पतन होत आहे. ओव्हर नंबर 2च्या 5व्या चेंडूवरती आनंद गोपाळ बॅक टू दी डगआउट. ओव्हर झालेली नाहीये, पाणी नेऊ नका या मध्ये. आपल्या विनंती आहे, ओव्हर झाल्याशिवाय कोणी आज जाऊ नका. पंचांना विचारल्याशिवाय कोणी आज जाऊ नका, विनंती असेल. बॅटिंगसाठी अमित पालवे मैदानावरती. चला थोडंसं स्पीडअप घ्या. ऑलरेडी 4 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. आजच्या दिवसाची शेवटची मॅच. पुरंदर, रायगड आणि पन्हाळा शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 2चा. बॅटिंगसाठी मात्र अमित पालवे मैदानावर दाखल झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू, चांगला ऑफ ब्रेक पाहायला मिळतोय. चांगल्या पिचिंग सोबत बॉल आतमध्ये वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांना खेरीज संघाची धावसंख्या एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ओव्हरमधून 11 आले. 1 विकेट सुद्धा मिळाली ती गोलंदाज शेखरला आणि संघाची धावसंख्या 1 गडी बाद 19 धावा. पहिल्या डावाचा खेळ सध्या आपण बघत आहात. मॅच नंबर 5 आहे आजच्या दिवसातली 6 मॅच नंबर 6 आपण बघताय. सकाळच्या सत्रापासून मात्र भले भले संघ या स्पर्धेतून बाहेर जाताना आपण बघितले. म्हणजे किल्ले अजिंक्यतारा सारखा संघ जो मागील 3 वर्षांमध्ये मेगा फायनल पर्यंत पोहोचणारा संघ होता, तो यावर्षी सेमीफायनलच्या अगोदरच स्पर्धेतून बाहेर निघालाय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर किल्ले पुरंदर, त्याचबरोबर किल्ले तोरणा, आता सध्या तरी मॅच चालू आहे. शिवनेरी सारखा संघ, प्रतापगड सारखा संघ, म्हणजे जेसवानी साहेबांचा संघ, पूर्ण तयारीनिशी हे संघ सर्व उतरले होते स्पर्धा खेळण्यासाठी. पण यंदाच्या पर्वामध्ये मला वाटतं एक नवीन विजेता आपल्याला अनुभवायला मिळू शकतो, पाहायला मिळू शकतो. या वेळेला मात्र काव कॉर्नरला बॉल चाललाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चपळ आणि वेगवान आहे. 1 रन शॉट, 1 धाव अर्धवट. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं की 2 धावा धावून काढल्या गेल्या, पण त्यामध्ये 1 धाव अर्धवट काढली गेली होती.
अमित पालवे आणि त्यांच्या सोबत आता मात्र महेश. बॉलिंगसाठी मात्र नवीन गोलंदाज आले होते. उदय दळवी. या वेळेला मात्र रनआउटची संधी आहे आणि पंचांनी मान्यता दिली आहे रनआउटला. येस, बॅटर आउट. हा दुसरा धक्का महेशच्या स्वरूपात. महेश जाधव बॅक टू दी पॅव्हेलियन. आमची मॅनेजमेंट टीम सुद्धा आज गेले 2 दिवस खूप चांगलं काम करते. सर्वांनीच खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. एकंदरीत ही स्पर्धा म्हणजे आपली स्पर्धा आहे असं समजूनच प्रत्येकाने मात्र काम केलंय. दोन्ही दिवस सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, आदल्यामधल्या वेळेत चहा, या सर्व गोष्टींची बारीक सारीक गोष्टींची या ठिकाणी नक्कीच माहिती घेतली गेली आणि त्याबरोबर या सर्व गोष्टींची व्यवस्था केली गेलेली आहे. सर्व खेळाडूंसाठी पाणी. आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं सुद्धा तितकंच कौतुक करावं लागेल. आमची युट्यूब लाईव्ह टीम आहे. आमचे कॅमेरामन, जे 2 कॅमेरे आहेत त्या 2 कॅमेऱ्यावरती जे कॅमेरामन आहेत त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं काम केलंय. या स्पर्धेचे बारीक बारीक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून आपल्या सर्व युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घरातल्यांपर्यंत पोहोचवले, आपल्यापर्यंत पोहोचवले. त्याबद्दल आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलचं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत. आपले पंच असतील, सर्व आमची कॉमेंट्री टीम. दरवर्षी न चुकता या स्पर्धेसाठी मात्र वेळ काढला जातो आणि खऱ्या अर्थाने यामागे सर्वांना एकत्र आणण्याचं काम प्रशांत म्हात्रे सरांचं नाव सातत्यपूर्ण घेतलं जाईलच, परंतु त्यांचे जितकेही सहकारी आहेत की या वेळेला आपण जर पाहिलं तर मला वाटतं 2-2.5 महिन्यापूर्वीच या स्पर्धेला आपण आयोजित करत असताना याची सर्व माहिती आमच्या पंचांना सांगितली गेली की आपली स्पर्धा येणार आहे आणि त्याची तारीख आम्ही तुम्हाला लवकरच कळवू. किंवा आमच्या संपूर्ण कॉमेंट्री टीमला सुद्धा दरवर्षी आवर्जून प्रशांत म्हात्रे सर त्या ठिकाणी आम्हाला पूर्व सूचना देत असतात की आपली स्पर्धा या तारखेपर्यंतच आपली घेण्याची इच्छा आहे. तर आपण तारखा ठरल्यानंतर मात्र नक्कीच आमच्यासाठी वेळ द्या अशी त्यांची विनंती असते आणि नक्कीच त्यांच्या विनंतीला मान आमच्याकडूनही दिला जातो. आपले पंच असतील, गेले मला वाटतं 4 वर्ष झाले आमचे पंचही तेच आहेत, आपले सर्व कॉमेंटेटर्सही तेच आहेत आणि खऱ्या अर्थाने आम्हाला जी संधी आपल्या सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळत असते त्याबद्दल आपण सर्व अधिकारी वर्गाचं सुद्धा आभार व्यक्त करू. या वेळेला स्विंग अँड मिस. स्विंग अँड मिस आपण पाहिलं. मोठा फटका खेळण्याची तयारी दाखवली आणि 1 वर्ष प्रशांत म्हात्रे सरांनी आम्हाला तसं सुद्धा सूचित केलं होतं की 1 ना 1 वर्ष तरी ही स्पर्धा आपण दुबईला घ्यायची. आतापर्यंत 3 मैदानं आपण बघितली या स्पर्धेमधून. म्हणजे एकंदरीत आपल्या महाराष्ट्र मंडळाचा जो कार्यक्रम झाला त्या मैदानावर आपण सर्व गेलोच, पण MPLच्या माध्यमातून आपण पुरंदरे मैदान पाहिलं, सेंट्रल रेल्वे मैदान पाहिलं, कोकण भवनचं बेलापूरचं मैदान पाहिलं आणि या बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलं. अगदी आउट ऑफ दी पार्क असा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय तो महेशच्या बॅटमधून. महेश तिवार पार कर दी दीवार. महेश तिवारच्या बॅटमधून एक लांब लचक षटकार येतोय आणि चेंडू मात्र गेलेल्या सीमारेषेच्या बाहेर. षटकारासोबत संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. ओव्हरची समाप्ती झाली आहे. महेश तिवार नुकतेच मैदानाच्या आतमध्ये गेले होते आणि त्यांच्या बॅटमधून मात्र एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार पाठवला आणि षटकार ठोकून मात्र ओव्हरची समाप्ती केली. 3 ओव्हर 28 धावा, 1 विकेट, 2 विकेट माफ करा. रनआउटच्या स्वरूपात सुद्धा 1 विकेट आली आहे. उदय दळवी यांच्या 2 ओव्हरचा स्पेल आपण जर पाहिला तर ही ओव्हर त्यांची 2 ओव्हरमध्ये 9 धावा, 1 ओव्हरमध्ये आत्ताच्या 9 धावा दिले. त्या अगोदर त्यांनी 8 धावा दिलेत. अशा टोटल 2 ओव्हरचा जो खेळ आहे त्यांचा त्यामध्ये मात्र टोटल त्यांनी 17 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट मात्र आपण जर पाहिली तर त्यानंतर मिळवली गेली होती शेखर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र शेखरला पाचारण केलं जाते, संधी दिली जाते कारण 1 विकेट त्यांनी पटकावली आहे. मागील ओव्हर प्रमाणे एखादा विकेट अजून तो मिळवेल अशा अपेक्षेने मात्र त्याच्याकडे ही ओव्हर सोपवली आहे. लोअर फुलटॉस बैठक स्ट्रोक खेळला गेलाय. तिकडे मात्र काव कॉर्नरला 47 मध्ये आपण जर पाहिलं तर फिल्डर तैनात आहे. थ्रो चांगला आहे, वेगवान थ्रो, डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता पण
आता डोक्यावरती हात आले आहेत. चांगला स्ट्रोक. 2 धावा वेगवान पद्धतीने घेतल्या गेल्यात आणि दुहेरी धावेसोबत टीमच्या 30 धावा पूर्ण होतील. पहिल्या डावाचा खेळ आपण बघत आहोत मैदानाच्या आतमध्ये चालू असताना. शेवटची मॅच आजच्या दिवसभरातली. उद्या बरोबर सकाळी 10 वाजता मॅच चालू होईल आणि त्यानंतर 4 सामने, पहिले 2 सेमीफायनलचे सामने होतील. त्यानंतर महिलांचा एक प्रेक्षणीय सामना होईल, त्यामध्ये 2 महिलांचे संघ खेळताना आणि कॅचची संधी. पुन्हा एकदा मात्र थोडासा चेंडू पुढे निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंटकडे. फंबल होत आहेत, मिसफिल्ड होत आहे. एका धावेला दुसऱ्या धावेत, दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेत. तर आपण बघतोय महिला गटाची जी मॅच आहे, महिला संघांचा जो सामना आहे, त्यामध्ये स्वराज्य जननी जिजामाता महिला क्रिकेट संघ आणि महाराणी ताराबाई महिला क्रिकेट संघ असे 2 महिलांचे संघ उद्या या स्पर्धेदरम्यान मॅच खेळतील. आणि त्यानंतर मात्र मेगा फायनल. नवीन बॉल या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंच अमित सरांकडून. ऑफस्टमच्या खूपच बाहेर अवे फ्रॉम द बॉडीचा मारा तिकडे केला गेला होता. अतिरिक्त धावेची घोषणा तिकडे पंच करतायत. 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. डाऊन द लेग साइड. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून कळवला गेलाय. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. डायरेक्ट हिट लागतोय सुद्धा, पण फलंदाज आपल्या जागेवरती उभा आहे. अतिरिक्त स्वरूपातली एक धाव मात्र नक्कीच मिळेल. या वर्षीची स्पर्धा पार पडते न पडते त्यापूर्वीच पुढच्या वर्षी स्पर्धा कुठल्या मैदानावर घ्यायची याची चर्चा सुद्धा आता चालू झाली आहे. या वेळेला जबरदस्त स्ट्रोक. स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट आणि स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. अमित पालवेच्या बॅटमधून मात्र धमाका पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट षटकार, दर्जेदार षटकार. मगाशी सुद्धा सांगितलं की कुठेतरी शेखरला लाईन आणि लेंथ वरती काम करावं लागेल, लेंथ वरती स्पेशली, कारण बरेच चेंडू आखूड टप्प्याचे तो हाताळतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा मात्र समोर खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑन वरती फिल्डर आणि एक हातामध्ये. वा, काय कॅच पकडली आहे. अविनाश कुरुप खेळे. व्हॉट अ कॅच. अभिनंदन. आणि विकेटचा पतनही होतोय. अमित पालवे अगोदर षटकार ठोकला. दुसरा बॉल सुद्धा मोठ्या पटकाच्या तयारीमध्ये पाहायला मिळाले आणि तिथे आपली विकेट गमावून बसलेत. आणि या कॅच साठी मात्र अविनाश कुरुप खेळे यांना काठवडे साहेबांच्या वतीने 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. किशोर कुमार काठवडे साहेबांना ही कॅच बरीच आवडलेली दिसते. हा मॅच विनिंग कॅचच आहे असं म्हणतायत. मगाशी जशी डीजेने कॅच पकडली होती, पण एकंदरीत आपण जर संपूर्ण स्पर्धेचा आढावा घ्यायचा झाला तर अशा अनेक कॅचेस पकडले गेलेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी कोण ठरणार याच्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मालिकावीर, स्पेशली मालिकावीर कोण ठरणार आहे यावर्षी हे आपल्या सर्वांना आता जाणून घ्यायचं आहे. तो उद्याचा दिवस मात्र नक्कीच त्यासाठी आपल्याला महत्त्वाचा आहे. चार ओव्हर आणि 4 चेंडूंचा खेळ, म्हणजे 3.4 चेंडूंचा खेळ संपलाय. विकेट नंतर स्कोरकडे थोडंसं लक्ष टाकूया. धाव फलकावर धावा झाले 40. तेजस डिवरे आलेत बॅटिंगसाठी. चला थोडं मॅच मध्ये स्पीडअप ठेवा, वेळ वाया घालवू नका. लेफ्ट हँडेड बॅटर आपण खूप कमी प्रमाणात पाहिले. लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड बॉलर. तेजस डिवरे.
पहिला चेंडू पुन्हा एकदा मात्र हाफ ट्रॅकर होता, पण मिड विकेटला फिल्डर एकच धाव घेण्याची संधी मिळेल. एकेका धावेने मात्र आता धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. सोबत बॅटिंग करण्यासाठी मात्र तेजसच्या सध्या महेश तिवार आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्राईकवर. हो 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 हो, जबरदस्त बॉल या वेळेला शेखरचा. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि सरळ विकेट किपरकडे ट्रॅव्हल झाला. निर्धाव चेंडूने ओव्हर नंबर 4 ची सांगता होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 गड्यांच्या मोबदल्या धावफलकावरती आपल्याला 41 धावा बघायला मिळत आहेत. शेखरने मात्र 2 षटकं हाताळली. पहिल्या षटकात शेखरच्या 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 13, अशा टोटल 24 धावा. म्हणजे थोडासा महागडाच ठरलाय, पण 2 विकेट सुद्धा त्यांनी पटकावलेत आपल्या टीमसाठी. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ मात्र कोण हाताळणार हे आपल्याला पाहायचंय. मला वाटतं आता त्या ठिकाणी थोडासा विचार विनिमय चालू आहे की आता यानंतर कोण बॉलिंग करणार, कोणाला गोलंदाजीसाठी निमंत्रित करायचं. आणि बॉलिंगसाठी मात्र एके अर्थात ज्याने कॅच पकडली ऋषिकेश आलेत, माफ करा, अविनाश आपल्या जागेवरती आहे. आणि बघा आज टीम जरी स्पर्धेतून बाहेर गेली असली तरी चेहऱ्यावरती स्माइल आहे. ऑलवेज स्माइलिंग पर्सन, मॅन विथ अ गोल्डन स्माइल, मिस्टर महेश कुमार जेसवानी सर. पण खूप एक्साइटमेंट असते आपल्या स्पर्धेची. म्हणजे ज्या वेळेला ऑक्शन होतं, मग ऑक्शन नंतर स्पर्धा कधी येते याची प्रत्येक जण जवळपास 15 महिनाभर वाट बघत असतो. या वर्षी स्पर्धा संपली की पुढच्या वर्षीच्या स्पर्धेची वाट पाहत असतात की कधी एकदा MPL येते. या वेळेला मात्र साहेबांचं असं म्हणणं आहे की हा झाडू शॉट आहे. पुन्हा एकदा मात्र हा मिस केलाय फटका. गती नाहीये या गोलंदाजाकडे. आपण जर पाहिलं तर जास्त वेगाने तो बॉलिंग करत नाहीये, पण फलंदाजांना ते कुठेतरी ओळखावं लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा थांबून येतोय, त्यामुळे दोन्ही वेळेला मात्र बीट करण्यामध्ये अयशस्वी राहिले. आपण जर पाहिलं तर फलंदाज ऋषिकेशच्या या गोलंदाजीवरती पहिले दोन्ही चेंडू निर्धाव. फलंदाजीसाठी तेजस डिवरे. या वेळेला थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता, लाईन थोडीशी भटकली. लेग स्टिकच्या बाहेरून जातोय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय, अतिरिक्त धावेची घोषणा होते. उद्या आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिवस. ओहो, बिग हिट या वेळेला फिल्डरच्या मस्तकवर दस्तक देत बॉल सरळ सीमारेषा पार. येतोय MPL षटकार. चांगला स्ट्रोक केला गेला. बऱ्याच वेळानंतर मात्र षटकार बघायला मिळाला. 2 डॉट बॉल आले, त्यानंतर एक व्हाईट बॉल आला आणि व्हाईट बॉल नंतर मात्र अगदी पायावरती टाकला, अगदी पाय पकडून टाकलेला जो बॉल आहे तो षटकारासाठी पाठवून दिलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 48 वर. या वेळेला सुद्धा मिस टाइम स्ट्रोक येतोय. एक धाव तर घेण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल, पण येस येस नो नो, थोडंसं कॉलिंग मध्ये गडबड झाली सुरुवातीला आणि शेवटला मात्र धाव काढली गेली. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या होती 49. मागील 6 मॅच, या 6 मॅच, टोटल लीग स्टेजच्या 12 मॅचेस आपण पाहिल्या. या वेळेला बॅटची टॉपेज घेतली होती. विकेट किपरच्या दिशेला बॉल जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू या वेळेला आलेला आपल्याला बघायला मिळेल. सुरुवात चांगली गेली होती. आपण पहिल्या ओव्हरमध्ये जसं बघितलं होतं चौकार आला होता पहिल्या 2 बॉलमध्येच, आणि त्यानंतर मात्र आपण जसं पाहिलं की विकेटच्या
शोधामध्ये गोलंदाज निघाले आणि एकामागोमाग एक विकेट गोलंदाजांना मिळाल्या सुद्धा. स्पेशली शेखरचं त्या ठिकाणी मात्र कौतुक करावं लागेल, थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर केली. स्लोअर वन डिलिव्हरी आणि त्याला बरोबर ओळखलं होतं फलंदाजाने. फिर से एक बार महेश तिवार लांग दी है दीवार. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. येतोय षटकार. षटकार आलाय. ओव्हरची समाप्ती 14 धावांचं हे षटक आलं आणि 14 धावांच्या षटकासोबत टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर 50+5 अर्थात 55 धावा धावफलकावरती. 55. धावा पहिल्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटचे आता 6 चेंडू फलंदाजांच्या हातामध्ये शिल्लक राहिलेले आपण बघतोय. सर्वांनीच स्पर्धेचा खूप चांगला आनंद घेतलाय. हा चला चला थोडंसं स्पीडअप घ्या. 4:30 म्हणजे 4:30 वाजत आले जवळपास. आपल्याकडे आता फक्त अर्धा तास शिल्लक राहिला. एक इनिंग अजून बाकी आहे. वेळेचं बंधन आहे ते आपण लक्षात घ्या. शेवटचे 6 चेंडू आता मात्र पहिल्या डावातले. फर्स्ट इनिंगचा खेळ आपण बघतोय. शेवटची मॅच आजच्या दिवसातली. एका बाजूला किल्ले तोरणा, एका बाजूला किल्ले कोंढाणा. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटवर सरकून खेळलेला फटका तिकडे बघायला मिळतो. एक धाव मात्र घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. 56 धावा अब तक 56. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता. त्याला मात्र पुन्हा पाठवून दिले ते डीप मिड विकेटच्या दिशेला. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये निघालेत आणि रनआउटच्या प्रयत्नासाठी तिकडे मागणी केली जात होती. अपील केली गेली होती पंचांकडे. अपील मात्र मला पंचांनी फेटाळून लावलेली दिसते. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न आणि संघाची धावसंख्या मात्र आता जाऊन पुढे सरकेल ती 58 या धावसंख्येवर. म्हणजे एकंदरीत 60+ किंवा 65+ धावा सुद्धा बनू शकतात आणि चांगली मॅच रंगू शकते. आणि सर्वांनाही तेच हवंय की चांगली मॅच व्हावी, एखादा चांगला सामना पाहायला मिळावा. जसं या अगोदरच्या मॅचमध्ये आपण बघितलं, मगाशी 12 बॉल 33 ची मॅच जी आपण अपेक्षित सुद्धा केली गेली नव्हती ती मॅच जिंकलेली पाहिली. त्यामध्ये 12 चेंडू 33 धावा चेस झालेल्या पाहिल्या. पण या वेळेला मात्र विकेटचं पतन. महेश तिवार बॅक टू दी डगआउट. अजून एक धक्का लागतोय किल्ले तोरणाला. चला बॅटर मैदानाच्या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर येण्यापूर्वी नवीन बॅटर आत गेला पाहिजे. सौरभ सोनटक्के बॅटिंगसाठी मात्र मैदानावर दाखल होत आहेत. किल्ले तोरणा आणि किल्ले कोंढाणा. शेवटची मॅच आजच्या दिवसातली. सेकंड इनिंगचा खेळही पूर्वात यानंतर आपल्याला सुरू करायचा आहे. बघूया किती धावांचं टार्गेट त्यापूर्वी सेट केलं जाते. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. शेवटची ओव्हर आहे. लास्ट ओव्हर. 3 बॉल्स टू गो. या वेळेला मात्र सौरभ आल्या आल्या बॅट भिरकावतोय, कारण त्याला माहिती आहे हे हाणामारीचं षटक आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याकडे आता सेट व्हायला जास्त वेळ नाहीये. आपल्याला मोठा फटका हार्ड हिटर बॅटर म्हणूनच पाठवलं गेलंय आणि हार्ड हिटिंगच करायची आहे. पण हार्ड हिटिंग करण्याच्या नादामध्ये सौरभ सोनटक्केही बाद झालाय. नितीनने मात्र हा झेल पकडला आणि सौरभची खेळी समाप्त. चला लवकरात लवकर नवीन बॅटर पाठवा. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. उद्या सुद्धा आपण सर्वांनी असं सहकार्य करा. उद्या सुद्धा आपण वेळेवर सकाळी हजर राहा, जेणेकरून स्पर्धा वेळेवर चालू करता येईल.
फक्त 4 मॅचेस नाहीयेत, त्यानंतर आपल्याला पारितोषिक वितरण सोहळा सुद्धा पार पाडायचा आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू या वेळेला मात्र विकेट आली. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि एकंदरीत स्कोर जर आपण पाहिला, पहिल्या 6 षटकांच्या समाप्ती अखेरीस 58 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि जिंकण्यासाठी 59 धावांचं आव्हान आहे. म्हणजे असं वाटलं होतं सुरुवातीच्या 2 बॉल नंतर की 60+ स्कोर बनेल, पण शेवटच्या 4 बॉलमध्ये मला वाटतं एकही रन दिलेली नाहीये. 3 रनआउट आपण विकेट आलेले पाहिले, शेवटचा एक रनआउट पकडला तर. आणि अशा टोटल 59 धावा बनल्या, 58 धावा बनलेत आणि 59 धावांची आवश्यकता असेल. चला आता त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे किल्ले तोरणा. 58 रन्स ऑन दी बोर्ड, 59 रन्स टू विन. 58 धावा झालेत, 59 धावांचं आवाहन आहे. आज व्यासपीठावरती चर्चा चालू आहे की मागील 2 दिवसांमध्ये काय काय घडलंय, कोणाची टीम कुठे कमी पडली, कोण चांगला खेळला, कोणी चांगल्या कॅचेस पकडल्या, कोणी चांगले रनआउट घेतले, कोणी चांगली झेल पकडले, कोणी चांगले रनआउट घेत असताना डायरेक्ट हिट मारले. सर्व गोष्टींची चर्चा या ठिकाणी चालू आहे आज व्यासपीठावरती. पंदिरकर साहेब आहेत, कोळी साहेब आहेत, काटवटे साहेब आहेत, जिसवानी साहेब आहेत. प्रत्येक जगांची आपण जर पाहिली तर टीम वेगवेगळी आहे, पण विचार सारखेच आहेत. इथे कोणीही जिंकू दे, विजय हा क्रिकेटचा होणार आहे, विजय हा MPL चा होणार आहे. चला चला लवकरात लवकर तोरणा, किल्ले तोरणाला फिल्डिंग लावून घ्या आणि बॅटर पाठवून द्या किल्ले कोंडाना. एकोणसाठ धावांचं आवाहन आहे. बघूया काय घडणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. आता शेवटच्या सामन्यादरम्यान या मॅचच्या उत्तरार्धामध्ये, मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिलं, असं वाटलं होतं की 60+ स्कोर तरी बघायला मिळेल, पण तसं नाही झालं. चला बॅटर पाठवा लवकर. चला लवकरात लवकर, आपल्याला मैदान त्यानंतर मोकळं करायचंय. चला बॅटर पाठवा किल्ले कोंडाना, खूप वेळ घालवत आहे. कोंडाना टीम आपण खूप वेळ घालवत आहे. कोळी सर जर आपल्या टीमला सूचना द्या. हा चला मॅचला होईल सुरुवात. पुन्हा एकदा मात्र आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. मोहनराव कोळी साहेबांची टीम आता बॅटिंग करेल, श्रीमती रेखा खांडेकर बोराडे मॅडमची टीम बॅटिंग करेल. 59 धावांचा पाठलाग मात्र करायचा आहे. आज कोळी साहेबांनी इथूनच देवाला नमस्कार केलाय.
59 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 59 टू विन. 6 षटकांचा सामना. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. उदय आणि सुधीर. उदय दळवी आणि त्यांच्यासोबत मात्र सुधीर मार्कड. बॉलिंग मार्क वरती मात्र कोण येणार हेही आपल्याला पाहायचंय. चला लवकरात लवकर मॅच चालू करा. आनंद गोपाळ बॉलिंग मार्क वरती सज्ज व्हायचंय. जाऊया मैदानाच्या दिशेने. 59 धावांच्या पाठलागाला मात्र आता सुरुवात होतीये. मॅचच्या उत्तरार्धाला आता सुरुवात होतीये. लहान मुलांनी बाहेर या सर्वांनी. चला पहिला चेंडू हलक्या हाताने पुश केलाय. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला होता आणि सिंगल धावेसाठी मात्र तयारी दाखवली दोन्ही फलंदाजांनी. पुश करा आणि खुश राहा असं ऑल आउटची ऍडव्हर्टाईज सांगते आणि इथे फलंदाजांनी तेच केलंय. पुश केलंय आणि एक धाव घेऊन खुश राहिलेत. $59 टू विन. पहिल्या बॉलवर सिंगल. दुसरा चेंडू या वेळेला मात्र कव्हर पॉइंटला फिल्डर आहे आणि अडवला गेला. येस, चांगली क्षेत्ररक्षणाची पद्धत त्या ठिकाणी बघायला मिळाली. मला वाटतं थोडासा कुठेतरी पायामध्ये क्रॅम्प आलाय. बॉल अडवत असताना मात्र कुठेतरी दुखापत झालेली दिसते खेळाडूला. चला रिप्लेसमेंट द्यायची आहे. जर काही जास्त दुखापत असेल तर आपण त्यांना रिप्लेसमेंट देऊ शकता. फिल्डिंग टीम आपण लवकरात लवकर एखादी रिप्लेसमेंट मैदानावर पाठवून द्या आणि मॅच चालू करा. स्प्रेची गरज असेल तर फर्स्ट एड बॉक्स आपल्याकडे आहे. येस सर, बाहेर घ्या त्यांना. रिप्लेसमेंट लावून लगेच मॅच चालू करा. चला रिप्लेसमेंट घेऊन मॅच चालू करा. लहान मुलांनी बाहेर या. जा लवकर बॉल घ्या आणि बाहेर या. लगेच बॉल घ्या आणि बाहेर या पटकन. चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. फलंदाज तयार नव्हते. आनंद गोपाळ पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेला चेंडू चाललाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. कोणीही नाहीये तिकडे बॉल अडवण्यासाठी आणि अशा पद्धतीने मात्र सुरुवात केली आता खऱ्या अर्थाने मोठे फटके खेळायला. ती चौकारापासून. एक पहिला चौकार या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय तो सुधीर मार्कडेच्या बॅटमधून. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मात्र जवळपास सर्वच खेळाडू आपण जर बघितले तर 30 यार्ड सर्कलच्या आत आहेत. फक्त 2च खेळाडू त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामध्ये एक लॉंग ऑफ आता सजवला आणि एक कव्हर पॉइंट. ऑन साइडला कोणीही नाहीये. ऑन साइडचे सर्व खेळाडू दायऱ्याच्या आतमध्ये आहेत. राऊंड विकेटचा मारा तिकडे मात्र स्वीकारताना आनंद गोपाळ. यावेळेला मात्र सन्मान दिलाय चेंडूला. क्रिकेटचं असं बघायला गेलं तर हे सूत्र आहे की चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवा. यावेळेला मात्र चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न का अगदी जबरदस्त होता आणि पुन्हा एकदा गॅप मध्ये निघून गेलाय चेंडू. ऑन साइडला डीप मध्ये कोणीही नाहीये.
फाईन बाउंड्रीज वरती कोणी नव्हतं आणि तिथे मात्र आणखीन एक चौकार सुधीर मार्कडच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 11. या चौकारासोबत मात्र डबल डिजिट मध्ये स्कोर जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय, तो 11 या धावसंख्येवर. कट करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आहे. पंचांकडून मात्र अधिक धावांची घोषणा होते, अतिरिक्त धावांची घोषणा होते, स्वैर चेंडूची घोषणा होते, अवांतर धावेची घोषणा होते. हा फुलटॉस चेंडू होता आणि नो बॉलचा इशारा आणि त्यासोबत नो बॉल वरती 4 धावा आणि 5 धावा या बॉलवरती मात्र स्कोर कार्डवर अंकित केल्या जातीलच. पण या नंतरचा बॉल उघडा डोळे बघा नीट, तो असेल फ्री हिट. बीमर चेंडू आहे आणि बीमर चेंडूला अगदी त्या ठिकाणी मात्र चांगलाच खरपूस समाचार घेऊन सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. या वेळेला फ्री हिटचा बॉल आहे, हवेत आहे आणि नोमॅन्स लँड मध्ये एकच धाव मिळेल फ्री हिटच्या चेंडूवर. एकेरी धावेसोबत धावसंख्येच्या आकड्यात बदल घडेल. धावसंख्या मात्र 18 वर जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकातून मात्र चांगल्या धावा आल्यात. 18ची ही सुरुवातच चांगली आहे. पहिल्या ओव्हर दरम्यान 18, उर्वरित मात्र 5 चेंडूंचा खेळ, 5 षटकांचा, माफ करा, 5 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र आता अजून 41 धावा बनवायचे. 30 चेंडू आणि 41 असं मात्र मॅचचं समीकरण, मॅचचं इक्वेशन. तेजस डिवरे मला वाटतं बॉलिंग साठी आलेत. पहिल्या ओव्हर दरम्यान 18 धावा आल्यात. उर्वरित 5 ओव्हर मध्ये मात्र आता अजून 41 धावा बनवायचे आहेत. तेजस डिवरे त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती आलेत. सलामीची जोडी काही तुटता तुटेना. पहिल्या ओव्हर दरम्यान मात्र चांगल्या धावा जमवल्या गेलेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर उदय दळवी आणि जोडीला मात्र सुधीर मार्कड. हा एकमेव असा डावखुरे हाताचा गोलंदाज आहे या MPL मधला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू मात्र यष्ट्यांच्या अगदी वरून ट्रॅव्हल झाला होता. फलंदाज थोडस जास्त शफल झाले. बॉल मात्र पाठीमागे एसटीच्या वरून ट्रॅव्हल झाला होता, स्टंपच्या वरून ट्रॅव्हल झाला होता. त्यामुळे हा डॉट बॉल, हा निर्धाव चेंडू घोषित केलाय पंचांनी. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे. उद्या बरोबर सकाळी 10 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. पहिला सेमीफायनलचा सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना, त्यानंतर महिलांची प्रेक्षणीय मॅच आणि शेवटला मात्र महाअंतिम सामना, मेगा फायनल. या वेळेला मात्र ओव्हर दी कव्हर्स निघून गेलाय बॉल पाठीमागे आणि येतो इथे मात्र आणखीन एक खणखणीत दणदणीत MPL चौकार. फक्त पहिला बॉल उदय खेळले, त्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर सर्वच्या सर्व चेंडू सुधीर मार्कंडन यांनीच खेळलेले आहेत. चार चौकार आलेत. सुधीरच्या बॅटमधून याही वेळेला मात्र कट केलं होतं. बॉल पाठीमागे स्लिपच्या दिशेला, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला एक धाव घेण्याची संधी मिळते. स्ट्राईक रोटेट होतीये. मला वाटतं सुधीरला आवडलं नाही की आम्ही म्हटलं की मगासपासून उदय खाली नॉन स्ट्राईकला उभा आहे, तर त्याला कुठेतरी पण स्ट्राईक द्यावी असं त्याचं मन झालं असावं. बघूया आता उदय दळवी काय करतायत आपल्या टीमसाठी. धावसंख्येच्या आकड्यात बदल घडलाय. 23 धावा. उदय दळवी मात्र वेल लेफ्ट करतायत, कारण हा वाईट बॉल होता. त्यांना माहिती आहे की ही लाईन
चुकीची हाताळली गेली आहे ती गोलंदाज तेजस डिवरेच्या माध्यमातून, त्यामुळे सोडून दिले त्या चेंडूला. कोणतीही छेडछाड त्या बॉल सोबत केली नाही. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली होती, पण त्यानंतर चौकार, त्यानंतर एक सिंगल आणि आता मात्र हा वाईड. या वेळेला मात्र बरोबर गाईडलाईनच्या आतून बॉल गेलाय. कट करण्याच्या नादामध्ये मात्र निर्धाव चेंडू घालून बसले. ओव्हरच्या आता मात्र टोटल 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 0-4, 1-0 आणि एक वाईड अशा पद्धतीचं मात्र 4 चेंडूंचं विश्लेषण. आतापर्यंत 3 संघ जे आहेत ते ऑलरेडी उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय झाले, ज्यामध्ये किल्ले पन्हाळा, किल्ले रायगड आणि ब गटातून किल्ले पुरंदर. आणि या 2 संघांमधून जो कोणी जिंकेल तो मात्र पात्र ठरेल तो उपांत्य फेरी खेळण्यासाठी. आणखीन एका सिंगलची भर पडते. चांगली फिल्डिंग तिकडे केली जाते किल्ले तोरणाकडून. सबस्टिट्यूट फिल्डर आहेत. मला वाटतं त्या ठिकाणी दुखापत झालेला खेळाडू अजूनही ठीक झालेला नाहीये. या वेळेला मात्र बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॉल हवेत आणि या वेळेला शॉट थर्डमॅन मध्ये आनंदा गोपाळ बॉल खाली होते. माफ करा, आनंदा गोपाळ इथे लॉंग ऑनला आहेत. आणि सेकंड इनिंगचा हा जो खेळ चालू आहे, ज्यामध्ये 59 धावांचा पाठलाग करायचा आहे, जिथे मात्र पहिली विकेट आली तेजस डिवरेला हे सफल यश मिळालं. हॅलो हॅलो. संघाची एकूण धावसंख्या 25 धावा, 25. चला आता मग उर्वरित 4 ओव्हरचा जो खेळ आहे त्याच्यासाठी मात्र माझे सहकारी समालोचक मनोज सर आपल्यासोबत जुळलेले असतील. धन्यवाद. हॅलो 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 चेक. अविनाश कुरूप खेळे आलेत. बॅटिंगसाठी मात्र सुमित कासार. अविनाशसाठी आपण जर पाहिलं तर बॅटिंगसाठी आलेत अविनाश आणि सुमित बॉलिंगसाठी. याही वेळेला बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल गेलाय तो शॉट थर्डमॅनच्या दिशेला. आणखी एका धावेची भर पडेल. हळूहळू होता मात्र स्कोर पुढे नेत आहेत. पहिल्या 2 ओव्हर दरम्यान खूप जबरदस्त अशी बॅटिंग आपण झालेली पाहिली. एक विकेट नुकताच आलेला आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र आता नवीन ओव्हरला सुरुवात करण्यासाठी सुमित कासार पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय. बॅटिंगला अविनाश कुरूप खेळे यांची वर्णी लागली आहे 1 डाऊन बॅटरच्या भूमिकेत. चला थोडस स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. आनंदा अधिक वेळ घेऊ नका. या वेळेला मात्र लॉंगॉनच्या दिशेला आनंद आहेत आणि आनंदाने जबरदस्तरित्या बॉलला अडवलंय. काय फिल्डिंग केली आहे. एक युवा आहे आणि या युवा खेळाडूकडून मात्र हे सर्व अपेक्षित आहे. आपण असं जर पाहायला गेलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळपास 60% ते 70% खेळाडू जे आहेत ते 40+ आहेत. कट करायचा प्रयत्न, सुंदर फटका तिकडे पाहायला मिळतोय. नजाकत भरलेला फटका आहे. बॉलला अडवलंय, आत ढकललंय. दुसरा खेळाडू येतोय बॉलला कलेक्ट करण्यासाठी, थ्रो करण्यासाठी आणि ओव्हर थ्रो झाला, परंतु पाठीमागे बॅकअप आहे. संघाच्या धावसंख्येच्या आकड्यामध्ये बदल घडतोय. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकते. 29 धावा स्कोरबोर्डवर.
फटका चांगला आहे, परंतु ह्या 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. वीस चेंडूत 28 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू सुमितचा. पुन्हा एकदा चेंडू यावेळेला मात्र चांगला फ्लिक केलाय, जाईल थेट सीमा रेखा पार. चौकाराच्या दिशेने चेंडू मात्र मार्गस्थ झालाय. धाव संख्येमध्ये अजून 4 धावा मात्र प्लस झालेले आहेत. चांगले खेळी बोलत आहेत. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची आवश्यकता. आता मात्र सगळं डिपेंड करते ते सुमितच्या ह्या शेवटच्या चेंडूवर. कारण आता खरं बघायला गेलं तर मॅच मात्र आता कुठेतरी बरोबरीत आलेली आहे. सुमितचा हा चेंडू मात्र निर्णायक ठरू शकतो कदाचित. पुन्हा एकदा यावेळेला मात्र फ्लिक केलाय, झेल तिकडे नाही, मात्र गेलाय तो बॅकवर्डला गेलेला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि पुन्हा एक मात्र पंचांच्या निर्णयानुसार सीमारेखा पार एमपीएल चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. अशा प्रकारे मगाशीच मी सांगितलं ह्या चेंडूवर मात्र निर्णय कदाचित ठरू शकतो सुमितचा. झेल मात्र उडाला होता, परंतु झेल तिकडनं सुटलाय. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची आवश्यकता. अठरा चेंडूत 20 धावा. महत्वाचा आणि जबाबदारीचं षटक कोण घेऊन येते पाहूया. धावसंख्या झाली ते 39. फक्त एकच गडी बाद झालाय. आता मात्र जास्त भर दिला पाहिजे. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण आहे त्या प्रकारे गडी बाद करण्यावर जास्त भर दिला पाहिजे. आनंद गोपाळ पुढील षटक टाकण्यासाठी होतोय सज्ज. अविनाश कुरुपकेळ पॉइंट कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू तटवलाय. दोन्ही प्रोटेक्शन तिकडे आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. थ्रो मात्र व्यवस्थित, एका धावेतच समाधान मानावं लागेल. आता मात्र फक्त त्यांना बॉल टू बॉल ही धावसंख्या करायची आहे. प्रत्येक चेंडू तटवण्याच्या नादामध्ये मला तर दोन्ही खेळाडू दिसत नाहीये. जी अपेक्षित रणचेची धावसंख्या होती ती मात्र ह्या षटकामध्ये, गेल्या षटकामध्ये आली होती. आनंद गोपाळ पाहूया काय करतोय. पुढील चेंडू घेऊन येतोय फलंदाजासाठी. पुन्हा एकदा चांगला मात्र स्वीप केलाय तिकडे. पाहायला लागेल ही चौकाराच्या दिशेमध्ये मार्गस्थ होतोय आणि गेलाय तो खणखणीत चौकार. आणखी एक 4 सीमारेखा पार. दोन्ही फलंदाज मात्र तेवढे तर मुसतेत आणि अगदी कॅल्क्युलेटिव्ह फलंदाजी दोघांकडून. आणि जर तोटेवार साहेबांच्या झेलसाठी आशिष चौधरी साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झाले. कुठेतरी मात्र आता शोल्डर्स डाऊन होताना दिसत आहेत, ते म्हणजे गोलंदाजी संघाचे. पुन्हा एकदा स्वैर मारा. वाईटचा इशारा पंचांकडून केला जाईल. एक स्वैर माराच्या इशाऱ्याने धाव संख्येत होते आणखी एकने वाढ. त्याच्यामुळे आणखी अमोल सरांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे डबल झालेत आता. आकृताब्याचा चेंडू पुन्हा एकदा पॉईंट कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. तिथे प्रोटेक्शन व्यवस्थित आहे, परंतु जो स्क्वेअर लेगचं प्रोटेक्शन आहे तिथे कुठेतरी मात्र गडबड होताना दिसते आपल्याला. आतापर्यंत जे चौकार आले ते त्याच दिशेने आले होते. आनंद गोपाळी तेच करतोय. तो चेंडू मात्र बॅटच्या रेंज पासून ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तिथे एखाद दुसरी धावेल, परंतु तो बराचसा विलंब झाला. विकेटच मात्र वाचवू शकते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्वेप थेट गेला आहे. पुन्हा कडक स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये सीमारेखा पार. एमपीएल आणखी एक चौकार. मॅच लवकर संपवण्याच्या तयारीत दोन्ही फलंदाज. आणि सांघिक धाव संख्या झालेली आहे ती 50 आणि फक्त 9 धावांचं आता टार्गेट शिल्लक राहिलेलं आहे. मग अशीच मी म्हटलं ज्या प्रकारे फलंदाजी चालू आहे ती म्हणजे उदय आणि अविनाशच्या दरम्यामध्ये. आता मात्र त्यांना चेंडू दिसायला लागलाय फुटबॉल सारखा. प्रत्येक चेंडू स्वीप करता. मग अशी त्यांनी तो झोन बनवून ठेवलाय. आनंद गोपाळचे जेवढे चेंडू लेग साईडला आले ते स्क्वेअर लेगला दिशेने अगदी स्वीप करून मात्र चौकाराच्या दिशेमध्ये तटवलेत फलंदाजाने. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न. खेळाडू त्याच्या खाली झेल होऊ शकतो का पाहूया. येस, दॅट्स इट कॅच. आता मात्र झेल पकडलाय. विलंब झालाय परंतु झेल मात्र पकडलाय. अजूनही मॅच मध्ये संघ आहे.
सौरभने चांगला तिकडे झेल पकडलाय. अजूनही मॅच मध्ये आहेत का ते पाहूया. 9 जरी धावसंख्या असली तरी पाहायला गेली धावसंख्या केवढ्या लवकर पूर्ण करण्यात येते. नवीन फलंदाज मैदानात आहे तो म्हणजे शेखर जगताप. विजयाची जिम्मेदारी आता शेखरकडे आहे. आनंदी गोपाचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 13 चेंडूंनी 9 धावा फक्त विकेट्सच वाचवू शकतात. तोरणा संघाला मात्र आता विकेट्सच वाजवा. थोडंसं फिल्डिंग पोझिशनिंग संपूर्णपणे बाउंड्री लाईनवर आहे. 9 जरी धावा असल्या तरी मला वाटतं थोडंसं सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतायत या 9 धावा. पुन्हा एकदा आनंदी गोपाळ, परंतु याला मध्ये लॉंग ऑनचा खेळाडू त्याला थोडंसं पाठी ढकललं होतं. परिणामस्वरूपी ती एकच धाव मिळेल कदाचित. इथे थोडंसं फंबल होताना दिसतंय. षटक संपलंय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी फक्त हव्यात 8 धावा. कोंढाणा संघ पाहूया या 8 धावांचं लक्ष्य पूर्ण करू शकतं का. आता जो गोलंदाज आहे त्याला मात्र जिकरीची गोलंदाजी करावी लागेल, कारण 12 चेंडूत 8 धावा हव्यात. खरं बघायला गेलं तर इक्वेशन संपूर्णपणे फलंदाजी संघाच्या म्हणजे कोंढाणा संघाच्या बाजूने झुकले. परंतु गोलंदाज असा हवा. आपण जेव्हा जसप्रीत बुमराहला गोलंदाजी करताना बघतो 19व्या षटकामध्ये तो येतो तेव्हा मात्र कुठेतरी समोरच्या संघाची धाकधूक वाढते, त्यांना ब्रेक लावण्यात येतो आणि तो सामना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जातो. तर तशीच गोलंदाजी करावी लागेल. जर्सी क्रमांक 11 तेजस एक्सप्रेस आपण बघताय ऑन स्क्रीन. पाहूया तेजस काय कमाल करतोय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. 12 चेंडूत 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर तेजस तयार. द मॅन इन फॉर्म स्टेप आउट होण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे मात्र यष्टीरक्षक बराचसा पाठी आहे मात्र विकेट्सच्या, त्याच्यामुळे तेवढा मात्र तिकडे बराचसा लांब पल्ला त्याला गाठावा लागला. अगदी 3-4 स्टेप्स घेऊन त्याला स्टंपापर्यंत यावं लागलं, विकेट्सपर्यंत यावं लागलं. थोडीशी ॲग्रेसिव्ह खेळी दाखवली पाहिजे, ॲग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण दाखवलं पाहिजे तोरणा संघाने. अजूनही प्रेशर बनू शकतो का, मॅच अतितटीची होऊ शकते का. तेजसचा पहिला चेंडू निर्धावाला आहे. 11 चेंडूत 8 धावांची आवश्यकता. चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. मॅन इन फॉर्म शेखर स्ट्राईकवर आहे. यष्ट्यांच्या बाजूने, परंतु यावेळेला मात्र चांगला यष्टीरक्षकाने थ्रो फेकलाय तिकडे. पंचांकडे सगळ्यांची नजर आहे, म्हणजे दोन्ही वेळेला तिकडे जीवनदान मिळाले. काय मात्र बघताय तुम्ही मॅच. मगाशीच मी म्हटलं तेजस एक्सप्रेस ज्या प्रकारची गोलंदाजी आहे. 2 चेंडू आतापर्यंत निर्धावले. 10 चेंडूत 8 धावांची आवश्यकता. आणि जर एखादा चेंडू पुन्हा निर्धावाला तर मात्र कुठेतरी दोलामय परिस्थितीत कोंढाणा हा संघ येईल. परंतु आताच्या जो निर्णायक चेंडू हाच कदाचित असू शकतो, कारण एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे पुन्हा मॅच अजून विजयाच्या दिशेने पुढे ढकलण्यासाठी. तेजसचा 3रा क्रमांकाचा चेंडू. शेखर पुन्हा एकदा तयार. इशारा पंचांचा. 7 धावांची आवश्यकता. 2 चांगल्या चेंडू नंतर एक खराब चेंडू. 10 चेंडू 7 धावांची आवश्यकता. शेखर पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. अगोदरच त्याने तसा स्टान्स घेतलाय. संपूर्ण स्टंप कव्हर केलेत. तेजसचा पुढचा चेंडू. आकृतापाचा चेंडू. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडू तटवला. 1 धाव मात्र तिकडे आरामशीर आपल्या संघासाठी घेतली आहे. 6 धावांची आवश्यकता. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता. बरेचसे चेंडू त्यांनी खेळलेत. बराचसा अनुभव सकाळपासून आलाय. पिचची जी मिजाज आहे, कसा पिच बदलतोय, कुठल्या प्रकारचे चेंडू होत हे मात्र आता उदयला कळलेत. पाहूया ह्या चेंडूवर काय होतंय. कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. कमबॅक करण्याचा पुन्हा प्रयत्न होतोय. हार मानण्यास तयार नाही आहे तोरणा संघ. अजूनही मॅचमध्ये जीव ओततायत आणि त्याचं कारण आहे तेजस्वी गोलंदाजी. मोठा फटका मात्र तिकडे थोडंसं आपण बघू शकता. थोडा आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने पंच करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा तसाच चेंडू, परंतु याला मात्र स्वतःला अगदी पोझिशनिंग करून ठेवलं होतं अगोदरच. 1 धाव आणखी येते. विजयाच्या आणखी 1 धाव पुढे कोंढाणा संघ.
विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. तेजसचा शेवटचा चेंडू. आणि यावेळेला मात्र तो चेंडू मात्र तिकडे अपील केलाय पंचांनी. आणि काय मात्र झेल अजूनही मॅच मध्ये कुठेतरी जिवंतपणा बाकी ठेवलाय तो तेजस एक्सप्रेसने, म्हणजे तेजसने. यष्टीरक्षक मिलिंदच्या हातात हा झेल विसावला आणि गडी बाद होतोय. शेखरला तंबूत परतावं लागतं. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. धावसंख्या पाहूया किती विजयासाठी हवी अजून. मॅच अजूनही फसलेला आहे, अजूनही कोडं सुटत नाहीये. 6 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. फलंदाजी मार्कवर सुभाष सोलंकी. 6 चेंडूत 5 धावांचं दोन्ही फलंदाजांना आता आव्हान आहे. एका बाजूला आहे तो म्हणजे उदय, जो सलामीपासून मैदानात आहे, आणि आता नवीन फलंदाज फ्रेश लेग झालाय तो म्हणजे सुभाष. कदाचित या धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, परंतु पाहूया. गोलंदाजी मार्कवर महेशकडे आता निर्णायक षटक, निर्णायक जबाबदारी. 6 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे उदय, त्याचा साथ देण्यासाठी द फ्रेश लेग सुभाष सोलंकी. पहिला चेंडू महेशचा. आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु यायला मात्र निर्धाव चेंडू. 5 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. मॅच हलक्यात घेऊ नका मित्रांनो. तोरणा वर्सेस कोंडाणा. गोलंदाजी मात्र आता टिचून व्हायला लागली आहे. काही गेल्या 3 षटकांमध्ये कभी इधर कभी उधर असं मात्र इक्वेशन आता बनतंय. 5 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. महेश सापुडचा चेंडू. आणि पॉइंटला पुन्हा एकदा चेंडू तटवलाय, जो सेफ मानला जातोय ह्या ग्राउंडवर. 1 धाव केली आहे. 4 चेंडूत 4 धावा. सुभाष सोलंकी जस्ट आलाय. पाहावं लागेल महेश कुठल्या प्रकारचा चेंडू आता हाताळतोय, कारण डॉट बॉल येण्याची शक्यता जरा जास्त वाटते, कारण आताशी आलेला आहे. थोडं सेट व्हायला टाइम लागेल, परंतु आता वेळ नाहीये. शेवटचं षटक चालू आहे, निर्णायक षटक चालू आहे. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता हवी आहे. महेश गोलंदाजी मार्कवर तयार. सामना करतोय तो म्हणजे सुभाष. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा सेफ झोन मध्ये, परंतु याला चांगलं तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा तीच चुकी मात्र आपल्याला बघायला मिळते. यष्टीरक्षकाकडून थोडं यष्ट्यांच्या जास्त मागे आहे, त्याच्यामुळे यष्ट्यांपर्यंत यायला, विकेट्स पर्यंत यायला बराचसा वेळ होतोय. पॉइंटला जो खेळाडू होता तो मात्र तेवढाच मुस्तेद अप्रतिमरित्या त्याने थ्रो केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं असं वाटलं होतं. तेजस स्वतः तिकडे उभा होता, परंतु मात्र तिकडे धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. अजूनही 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. ह्या बॉलवर मॅच चा रिझल्ट कदाचित लागू शकतो, पाहावं लागेल. कारण मगाशीच मी म्हटलं उदय चान्स घेणार नाही. अजून 2 चेंडू शिल्लक आहे. मॅच डीप पर्यंत जाण्याचा कुठला प्रश्न येत नाहीये. अशा वेळेला फलंदाज नेहमीच मॅच क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. महेशची हुशारी काय सांगते ते आपल्याला ह्या चेंडूवर कळेल. पॉइंट कव्हर. पुन्हा एकदा तो क्षेत्र निवडलाय. चेंडू मात्र जातोय. मगाशीच मी म्हटलं चौकाराच्या दिशेने, आणि विजय संघ ठरलाय किल्ले कोंढाणा.